तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे, तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा. एवढं समाजाने करावं, त्याला आडवं करावं निवडणुकीत. पण अशी उमेदवार उभे करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही. नाही, त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल. वंचित बहुजन आघाडीनं आव्हान केलेलं आहे, आंबेडकरांनी ट्विट केलं तशा प्रकारे की महाविकास आघाडीसोबत अजून कुठलीच चर्चा झाली नाही, त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश सुटल्याशिवाय जाऊ नये. नाही, आता आमची चर्चा झाली. 2 दिवसामध्ये 3ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं. अमित शहा येत आहे विदर्भाच्या दौऱ्यावरती, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी बळ मिळणार आहे आणि उद्या 4 तारखेला या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन देखील होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि अधिकच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचा भाजपकडून दावा केला. त्या पक्षाचा नेता येतो त्यावेळेस ते पक्षाचा दावा होणारच. आता देशाचे पंतप्रधान येऊन गेलेत, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने. त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे. त्यामुळे नेते येतात जातात, त्यामुळे बळ वगैरे काय मिळते, जनतेने बळ दिलं पाहिजेत. कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग काय. रिफायनरी विरोधी जे आहेत कोकणातले त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की महाविकास आघाडीने जर आपल्या जाहीरनाम्यामध्ये याचा रिफायनरीचा विरोध दर्शविला नाही तर आम्ही त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आपला उमेदवार देऊ, त्यांना सहकार्य करणार. ते आम्ही वाचलेलं आहे त्यांचं म्हणणं. त्यावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि ज्यावेळेस जाहीरनामा होईल त्यावेळेस त्याचा विचार केला जाईल. उद्याच्या मेळाव्याचं 1 लाख कार्यकर्ते युवा मोर्चाचे येणार आहेत. उद्याच्या कार्यक्रमाचं काही इफेक्ट पडेल आगामी? असं आहे, लोकांना वेटीस धरून एसटी महामंडळाच्या आणि खाजगी गाड्या किरायाच्या आणून मेळावा केला तर तो कार्यकर्त्यांना बळ देणारा असतो की लोकांना वेटीस धरणारा असतो याचा निर्णय मतदानात होईल. आता 1 लाख आणतात, 50,000 आणतात, किती आणतात, किती युवा येतात, तो पक्षाचा त्यांचा कार्यक्रम आहे. जेवढा निवडणूक फंड त्यांच्याकडे आहे ते लाख काय 2 लाखही आणू शकतील. माणसं आणायला काय, जेवढ्या गाड्या जास्त लावतील तेवढे लोक जास्त येतील. पण ते गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आलेले हे काही पक्षाबरोबर मजबूतीने उभे राहतात असा आमचा अनुभव नाही आहे. आमदार संजय गायकवाडनी त्या मुलाला जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या मुलाला मारहाणीची कबुली दिली आहे, मात्र अद्याप त्याच्यावरती कुठली कारवाई झाली? कोणी? आमदार गायकवाड. आमदार गायकवाडांनी एका मुलांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि वागणुकीबद्दल बी ते वादग्रस्त आणि जमिनी संदर्भात वादामध्ये, मात्र त्या मुलाला मारहाणीची त्यांनी कबूल दिली आहे, मात्र कारवाई झाली नाही. असं आहे की कारवाई करणं हे पोलिसांचं काम आहे. सरकार कुणावर कारवाई करते? बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करते का? गुंडांना संरक्षण देणाऱ्यावर कारवाई होते काय? आता राज्यातील प्रमुखांच्याकडे, उपप्रमुखाकडे सर्रास गुंड येऊन आरती करतात गणपतीची, मंत्रालयात फिरतात, रील काढतात, खून करतात.
बेताल वक्तव्य करतात, महिलांचा अपमान होईल असं वक्तव्य करतात, माईकवरून जिवंत ठार मारण्याची धमकी देतात, तुला चोप दिल्याशिवाय राहणार नाही असंही वक्तव्य करतात. हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेली जी पैसा आणि मस्ती आहे त्याचं ते प्रतीक आहे. आणि त्यामुळं कारवाईची अपेक्षा करणं या सरकारकडून किती अन्याय झाला तरी ते गैरच आहे असं मला वाटतं आता. कारण या सरकारची एकूणच परिस्थिती, एकाने कारवाई करायला सुरुवात केली की दुसरा फोन करतो, थांबवतो, आणि दुसऱ्यांनी फोन केला की तो थांबतो, मग तिसऱ्याचा फोन येतो, तुम्ही कारवाई करा. त्यावेळेस हे सगळा यंत्रणा, पोलीस प्रशासन हे फार द्विधा मनस्थितीत असतात की आम्ही कोणाचं ऐकायचं, यांचं ऐकू की त्यांचं ऐकू, कोणाला नाराज करू. यामुळं राज्य पूर्णतः कायदा सुव्यवस्था असेल किंवा न्याय, जिथे न्यायाची अपेक्षा असेल तिथे हे राज्य आता कुठेही लोकांच्या उपयोगी पडेल असं राहिलेलं नाही. धन्यवाद. आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक आहे, शेवटची बैठक करेल. काय आपण त्यात बोलू.